नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि गेला दीर्घकाळ आपल्या देशाबाहेर युरोपमध्ये किंवा लंडनमध्ये वास्तव्य असलेले नवाज शरीफ हे पहलगामच्या घटनेनंतर धावत पडत मायदेशी म्हणजे पाकिस्तानला आलेले. पाकिस्तानचे आजचे पंतप्रधान हे त्यांचे धाकटे बंधू आहेत आणि पाकिस्तान समोर कुठलं संकट वासून उभं आहे याचं भान असलेला एकमेव राजकीय नेता म्हणून आपण नवाज शरीफ यांच्याकडे बघू शकतो. तुम्हाला आठवत असेल तर वाजपेयी पंतप्रधान असताना या नवाज शरीफ यांनी अगत्याने वाजपेयी यांच्या बरोबर भारत पाकिस्तान मैत्रीचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न पाकिस्तानी सेनेने आणि तेव्हाचे पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी पद्धतशीररित्या हाणून पाडला होता. दिल्ली लाहोर अशी बस सेवा अटारी बॉर्डर वरून वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्या प्रयत्नामुळे झाली होती. अटल बिहारी वाजपेयी भारतातल्या अनेक नामवंतांना घेऊन बसने लाहोर पर्यंत गेले होते. लाहोरमध्ये त्यांचं स्वागत करायला नवाज शरीफ जातीनिशी हजर होते. पण वाजपेयी यांच्या स्वागताला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असलेले जनरल परवेज मुशर्रफ हजर नव्हते आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोस्ती झाली तर मग पाकिस्तानी सेनेचं पाकिस्तानी राजकारणामध्ये असलेलं महत्व संपुष्टात येईल, ही त्यांची भूमिका होती. आणि केवळ त्यांची नव्हे, आजपर्यंत गेल्या 75 वर्षामध्ये पाकिस्तानची कायम हीच भूमिका राहिलेली आहे की जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं वैमनस्य कायम राहील तोपर्यंत पाकिस्तानी लष्कराला सतत पाकिस्तानच्या राजकारणामध्ये आपला वर्चस्व ठेवता येईल. राजकारणी नालायक आहेत, भ्रष्ट आहेत. पाकिस्तानच्या सीमा सुरक्षित राखणं आणि पाकिस्तानचं सार्वभौमत्व सुरक्षित राखणं हे फक्त पाकिस्तानी लष्कराला शक्य आहे. आणि म्हणूनच पाकिस्तानी राजकारणात कुठचाही नेता स्वयंभू होता कामा नये. तो सतत पाकिस्तानी लष्कराच्या दबावाखाली कठपुतळी सारखा जगला पाहिजे, वागला पाहिजे. आणि राजकारण हे लष्कराचे हितसंबंध जपत चाललं पाहिजे, याकडेच पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांचा कटाक्ष राहिलेला आहे. अयूब खान असोत, याया खान असोत, परवेज मुशर्रफ असोत, बाजवा असोत किंवा आजचा मुनीर असोत, जनरल आसिफ मुनीर, हे सगळेच्या सगळे पाकिस्तानला वाळवीसारखं पोखरून बसलेले आहेत. पाकिस्तानचं उत्पन्न असो किंवा पाकिस्तानला जगाकडून मिळणारी कुठलीही मदत असो, ती पाकिस्तानी लष्कराने कायम फस्त करून टाकलेली आहे. पाकिस्तानी लष्करामध्ये सगळ्यात सुरक्षित नोकरी मानली जाते. प्रत्येकाला सैनिक व्हायचं असतं कारण पगाराची हमी असते. बाकीच्या पाकिस्तानी सरकारी सेवेमध्ये कोणालाही पगाराची हमी नसते, व्यापाराची हमी नसते, उद्योगाची हमी नसते. पण लष्कराचंच राज्य असल्यामुळे पाकिस्तानी लष्करामध्ये जी नोकरी मिळते ती सुरक्षित मानली जाते. आणि त्यामुळे पाकिस्तानी फौजा किंवा पाकिस्तानी सेना ही पाकिस्तान मधली सर्वात भ्रष्ट व्यवस्था किंवा यंत्रणा आहे. आता आज एक सांगतो की पाकिस्तान अक्षरशः घाबरलेला आहे. पाकिस्तानी सेनेतून अनेक अधिकारी आणि सैनिक
आपली नोकरी सोडून पळत पळत सुटलेले आहेत. कारण भारताने हल्ला केला तो उगाच आपल्याला शहीद व्हावं लागेल, मरो तो देश मरो ती सेना, इतकी भीती आहे. पण अशा वेळेला भारत युद्धाची तयारी करत असताना भारताने लष्करातल्या सगळ्याच्या सगळ्या ज्या शाखा आहेत, सेवा आहेत, त्यांच्या सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. सगळ्यांना मिळालेल्या सुट्ट्या रद्द करून लष्करी सेवेत हजर व्हा असा आदेश भारत सरकारने काढलेला आहे. आणि ही प्रत्यक्ष खडी सेना जी भारताची आहे त्याच्या पलीकडे सेनेतून निवृत्त झालेले जवळजवळ 20-25 लाख सैनिक, निवृत्त सैनिक आजही भारताकडे सज्ज आहेत. वेळ आली तर ताबडतोब गणवेश चढवून त्यांना सेनेत भरती करता येतं अशी तयारी आहे. अक्षरशः शेकड्यांनी भारतीय सेनेतले लहान मोठे अधिकारी जे काही योगदान देता येईल भारताच्या सुरक्षेसाठी त्यासाठी आज सज्ज आहेत. आणि नेमकी याच्या उलटी परिस्थिती पाकिस्तानची. पाकिस्तानचा प्रत्येक सरसेनापती त्याची सेवा संपली की आपला देश सोडून पळून जातो. अयूब खान असोत, याया खान असोत, परवेज मुशर्रफ असोत किंवा काल परवाचा कमर बाजवा असो, हे सगळेच्या सगळे आपला देश सोडून परदेशात निघून गेलेले आहेत. आणि एक जे आता पत्र व्हायरल झालेलं आहे, एक कॉर्प्स कमांडर आहे बुखारी म्हणून, त्याने जनरल मुनीर यांना एक पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रात सांगितले की 250 अधिकारी आणि 1200 पेक्षा अधिक सैनिक राजीनामा देऊन निघून गेलेले आहेत. आणि त्यात सरळ सरळ म्हटलेलं आहे की यापैकी अनेकांना परदेशी जाऊन स्थायिक व्हायचंय. आता ही गंमत लक्षात घ्या की पाकिस्तानकडे एक तर सैनिक नाही आहेत ते सोडून जात आहेत. आणि माजी सेनाधिकारी हे आधीच निवृत्तीनंतर लगेचच परदेशी गेलेले आहेत. कोण अबुधाबीला गेलाय, कोण दुबईला गेलाय, कोण सौदीला गेलाय. अनेक सैनिक तर सरळ सरळ सांगतात की इथे अधिकाऱ्यांच्या आणि राजकारण्यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे बळी जाण्यापेक्षा दुबईला किंवा सौदीमध्ये जाऊन चांगली नोकरी करून आम्ही आमच्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवू शकतो, त्यामुळे आम्ही सैन्यातली नोकरी सोडतोय असं सरळ सरळ पाक सैनिक सांगतायत आता युद्धाची परिस्थिती असताना. आणि दुसऱ्या टोकाला भारतामध्ये अक्षरशः शेकड्यांनी प्रशिक्षित असे सेवानिवृत्त सेनाधिकारी भारत सरकारने आपल्याला बोलवावं अशा प्रतीक्षेत आहेत. निवृत्त सैनिक लाखोच्या संख्येने कधीही युद्धभूमीवर जायला तयार आहेत. आणि ही परिस्थिती असताना पाकिस्तानची गाळण उडाली असेल तर नवल नाही, नवल नाही. आणि म्हणून जी युद्धजन्य परिस्थिती भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेली आहे ती बघितल्यानंतर यातून बाहेर काढू शकणारा कोणीही एक समजूतदार असा राजकीय नेता पाकिस्तानमध्ये शिल्लक उरलेला नाही. जे आहेत ते सगळे इतके उथळ आहेत आणि उडाणटप्पू आहे की त्यांना युद्ध म्हणजे काय ते माहिती नाही. असं म्हणतात की पाकिस्तानचा सध्याचा सरसेनापती आसिफ मुनीर याने आपल्या सगळ्या परिवाराला खाजगी विमानाने लंडनला पाठवून दिलेलं आहे. आणि स्वतः सुद्धा बेळामध्ये म्हणजे बंकरमध्ये लपून बसलाय. गेल्या 3-4 दिवसामध्ये हा सेनापती कुठल्या कॅमेऱ्यासमोर सुद्धा आलेला नाही. अशा परिस्थितीत भारताशी युद्ध म्हणजे जगाच्या नकाशातून पाकिस्तानचा नकाशा पुसून टाकणं असेल. पाकिस्तानचं नामोनिशाण या युद्धामध्ये भारताकडून पुसलं जाईल हे ओळखू शकणारा एकमेव नेता आज पाकिस्तानात हजर आहे, तो माजी पंतप्रधान नवाज शरीफ आहे. आणि म्हणून सध्याची जी परिस्थिती आहे पाकिस्तानची
त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते सेनाधिकारी घाबरलेले. शहाबाज शरीफ आणि माजी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी तर जाहीरपणे सांगितलं की आम्ही भारताशी बोलणी करायला तयार आहोत, पण भारतालाच बोलणी करायची नाहीये. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा विदेश मंत्री जयशंकर आम्ही फिरवलेला फोन सुद्धा उचलत नाहीत, हे बिलावल भुट्टो आणि शहाबाज शरीफ यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे ते किती घाबरले आहेत की जे कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत याचा अंदाज येतो. आणि त्यामुळे रोजच्या रोज ज्या डरकाळ्या फोडल्या जातात, अणुबॉम्ब फेकायच्या धमक्या दिल्या जातात, त्या किती पोकळ आहेत याचा आपल्याला अंदाज येतो. पण युद्ध झालंच तर त्याचे परिणाम किती भीषण असतील हे ओळखू शकणारा, समजू शकणारा एकमेव नेता आहे. पण जो आज पाकिस्तानच्या राजकारणात नाहीये, त्याचं नाव आहे नवाज शरीफ. आणि म्हणूनच आपल्या निवृत्तीचं जीवन लंडन मध्ये जगणारा नवाज शरीफ सारखा नेता पहलगामच्या घटनेनंतर धावत पळत मायदेशी आलेला आहे. आणि मायदेशी आलेल्या आपल्या थोरल्या भावाला सध्याची जी परिस्थिती पहलगाम नंतर निर्माण झालेली आहे, पाकिस्तान ज्या युद्धाच्या छायेत वावरतो आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी पाकिस्तानात काय काय चाललंय त्याची माहिती देण्यासाठी शहाबाज शरीफ हे नवाज शरीफ यांना भेटले. आपण पाकिस्तान भारताच्या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं यासाठी काय तयारी करतोय याची माहिती आपल्या थोरल्या भावाला नवाज शरीफ यांना दिल्यानंतर थोरल्या भावाने धाकट्या भावाला म्हणजे पाकिस्तानच्या विद्यमान पंतप्रधानाला काय सल्ला दिला, ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. भारताशी लढाई पाकिस्तानला परवडणारी नाही. त्यामुळे भारताशी युद्ध होऊच नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असा पहिला सल्ला नवाज शरीफ यांनी शहाबाजला दिलेला आहे. भारत से उलझो मत. आणि ही गोष्ट फक्त नवाज शरीफ पुरती नाहीये. नवाज शरीफ पुरती नाहीये. पुलवामा घडल्यानंतर भारताने पाकिस्तानला सणसणीत चपराक मारायची अशी घोषणा केली होती. तेव्हा दुबईत दडी मारून बसलेले पाकिस्तानचे माजी लष्करशाह जे पूर्वीच्या काळात भारताला अणुबॉम्बच्या हल्ल्याची धमकी देत होते, ते नवाज शरीफ एकदा म्हणाले होते की भारताकडे अणुबॉम्ब असेल तर पाकिस्तानचा अणुबॉम्ब म्हणजे काय दिवाळीचे फटाके नाहीत, आम्ही पण अणुबॉम्बचा वापर करू शकतो, असं आपला परवेज मुशर्रफ म्हणाले होते. पण पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारताने सरळ सरळ प्रति हल्ल्याची धमकी दिली. तेव्हा तेच परवेज मुशर्रफ म्हणाले होते की पाकिस्तानने अणुहल्ल्याचा विचार सुद्धा करू नये, कारण तुम्ही 4 अणुबॉम्ब टाकाल पण भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्बची बरसात केली तर तुम्हाला पळून जायला सुद्धा जागा राहणार नाही आणि जगाच्या नकाशातून पाकिस्तान संपूर्णपणे कायमचा पुसला जाईल. तेव्हा आज जे काही नवाज शरीफ सांगतायत ते नवीन नाहीये. ते परवेज मुशर्रफ यांनी यापूर्वीच 5 वर्षापूर्वी सांगितलेली सत्यकथा आहे की पाकिस्तानकडे इतके अणुबॉम्ब नाहीयेत आणि अणुयुद्ध झालं तर पळून जायला, लपून बसायला पाकिस्तानकडे भूमी नाही की जागा नाही. कारण पाकिस्तानचा नकाशा तुम्ही बघितलात तर किती किलोमीटर मागे माघार घेऊन जाता येईल तर ती जमीन सुद्धा नाहीये. आजपर्यंत गोष्ट वेगळी होती. अफगाणिस्तान हा पाकिस्तानसाठी एक बफर स्टेट होता, पण आज अफगाणिस्तान हा भारताचा मित्र देश झालेला आहे आणि तिकडून पाकिस्तानला कोंडीत पकडायला टपलेला आहे. अफगाणिस्तानचे तालिबान आणि पाकिस्तानातले तालिबान
हे संगनमताने पाकिस्तानवर रोजच्या रोज हल्ले करतायत. आणि त्यामुळे अणुयुद्धाच्या धमक्या देणं, अणुबॉम्बच्या धमक्या देणं हे बोलायला सोपं आहे, पण करायला गेलात तर भारताचा उभा आडवा पसरलेला जो प्रदेश आहे त्याच आपलं संरक्षण करून टिकून राहणं भारताला शक्य आहे, पण पाकिस्तानला नामशेष व्हावं लागेल. ही वस्तुस्थिती जी परवेज मुशर्रफना कळत होती ती वस्तुस्थिती समजूतदार असल्यामुळे नवाज शरीफ यांना कळते. आणि म्हणून पहलगामची घटना घडल्यानंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अत्यंत प्रक्षोभक असं भाषण, त्यातली इंग्रजी वाक्य ऐकल्यानंतर धावत पळत विश्रांती घ्यायला लंडनमध्ये बसलेला नवाज शरीफ हा पूर्व पंतप्रधान मायदेशी धावत धावत आलेला आहे. आणि त्याने दिलेला पहिला सल्ला बघितला तर कळतं की जर भारताने मनात आणलं तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नामशेष होऊ शकतो. पळून तुम्ही जाणार कुठे? आज परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानच्या लोकांना मक्का मदिनेच्या यात्रा करायला, धार्मिक यात्रा करायला सुद्धा सौदी अरेबिया व्हिसा द्यायला तयार नाहीये. अबुधाबी, दुबई, कुवेत अशा देशामध्ये पाकिस्तानी लोक येऊन जे काय उद्योग करतात त्यामुळे आखाती देशातल्या मुस्लिम, आखाती प्रदेशातल्या मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा पाकिस्तान्यांना आपल्याकडे प्रवेश नाकारलेला आहे. त्या जायचं तर कुठे जाणार आहात? एक सोपी गोष्ट होती, आजपर्यंत अफगाणिस्तान अशांत होता, पाकिस्तानला मागे मागे अफगाणिस्तानात सरकत जाता आलं असतं. पण आज अफगाणिस्तान सुद्धा पाकिस्तानचा कट्टर विरोधक झालेला आहे. पाकिस्तानला शत्रू देश मानायला लागतोय, कारण पाकिस्तानी तालिबानांच्या अड्ड्यावर हल्ले करताना पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या काही प्रदेशावर विमानातून बॉम्बफेक केलेली आहे. तेव्हापासून तालिबान हे पाकिस्तानचे कट्टर विरोधक झालेले आहेत. आणि बदल्यात पाकिस्तानी तालिबानांना अधिकाधिक मदत करून पाकिस्तानची शासकीय यंत्रणा आणि सेना दल खिळखिळ करण्याला तालिबान हातभार लावत आहे. आणि अशा तालिबानांना चुचकारून मोदी सरकारने अफगाणिस्तानला भारताचा मित्र बनवलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित बघितल्या तर नवाज शरीफना समजतंय की भारताशी पंगा करणं म्हणजे आपलं मरण ओढवून घेणं आहे. म्हणूनच धावत पळत हा माणूस लंडनहून इस्लामाबादला येऊन दाखल झाला आणि आपल्या भावाला सल्ला देतोय की भारत से उलझना नहीं, भारत से पंगा लेना महंगा पडेगा. कारण सरळ आहे, अणुबॉम्ब आहे, अणुबॉम्ब आहे असल्या धमक्या देऊन काही उपयोग नाही. तुमच्याकडची अणुबॉम्बची धमकी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर किती पोकळ आहे याचा पुरावा आणि साक्ष मिळालेली आहे. लंकेत सोन्याच्या विटा म्हणतात तसं पाकिस्तानातल्या अणुबॉम्बची कथा आहे. कोणी बघितले आणि कोणी ऐकलंय? आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे म्हणता, पण त्याची सूत्र आणि नियंत्रण तरी पाकिस्तानकडे आहे का? पाकिस्तान इतका सहजगत्या अणुबॉम्ब वापरू शकत असता तर इस्रायल आणि अमेरिका किंवा रशिया हे देश शांत बसले नसते. पाकिस्तान हा अणुसज्ज देश आहे आणि त्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यात अणुयुद्ध झालं तर ते जगभर पसरेल या भीतीपोटी आजपर्यंत अमेरिका, रशिया, पुढारलेले देश किंवा राष्ट्रसंघ सतत हस्तक्षेप करत होता. पण सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या अणुधमक्यांना जग देखील किंमत देईन असं झालेलं आहे. पाकिस्तान अणुबॉम्बचा वापर करेल ही भीती आता जगाला वाटत नाही. याचं कारण सरळ आहे, ते पाकिस्तानकडे अण्वस्त्र असतील, अणुबॉम्ब असतील, पण ते अमेरिका किंवा रशिया
किंवा तत्सम जे अणुसज्ज इतर देश आहेत त्यांना वाटतंय की ते धोकादायक नाहीये, ते वापरण्याची क्षमता पण पाकिस्तानकडे नाहीये याची खात्री या महाशक्ती देशांना आहे, पुढारलेल्या देशांना आहे. म्हणूनच भारत पाक युद्धाची भीती जी पूर्वी जरा काय खुट्ट वाजलं की वाटायची तशी जगाला वाटत नाहीये. आणि तिथेच पाकिस्तानची अणुबॉम्बची भीती किती पोकळ आहे ते लक्षात येतं. आणि त्या सगळ्या थापा उघड्या पडलेल्या आहेत. म्हणूनच नवाज शरीफ धावत पळत इस्लामाबादला आलेत आणि आपल्या धाकट्या भावाला सल्ला देत आहेत की बाबा रे, भारताशी युद्ध करायच्या गमजा करू नका, आपल्यामध्ये तितका दम नाहीये. आणि प्रत्यक्ष युद्ध झालं तर आपल्याला शेपूट घालून पळायला सुद्धा जागा उरलेली नाही. या सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज इतकीच आहे की नवाज शरीफ साफ साफ पाकिस्तानला समजावायला बघतायत, पाकिस्तानी सेनेला, पाकिस्तानी राज्यकर्त्यांना समजावायला बघतायत की भारताशी लढा आणि नामशेष व्हा किंवा भारताला शरणागत व्हा आणि युद्ध होऊ नये याची काळजी घ्या, तरच जिवंत राहाल. नाहीतर एक दोन, 1,000 2,000 माणसं मरतील ही गोष्ट नाहीये. अख्खा पाकिस्तान कायमचा नामशेष होईल. आधीच अंतर्गत असंतोषाने पाकिस्तान अस्थिर झालेला आहे. त्यामध्ये भारताने युद्ध पुकारलं तर पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील आणि अणुयुद्ध वगैरे दूरची गोष्ट आहे. पाकिस्तान एक राष्ट्र म्हणून सुद्धा शिल्लक राहणार नाही. सुदैवाने नवाज शरीफ समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण मूर्खांना समजायचं कोणी हा पण विषय असतो. मुद्दा इतकाच आहे की युद्ध झालं तर पाकिस्तान कायमचा संपुष्टात येईल. अन्यथा अन्यथा शेपटावर भागलं आपण म्हणतो ना, तसं पाकिस्तानने गुपचूप पाक व्याप्त काश्मीर भारताच्या हवाली केलं तर कदाचित युद्ध टाळलं जाऊ शकेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.